छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठा जय शिवराय। इधर बस सगळे आता समोर इथं उपोषणाला बसलेला आहात, काय तुमची प्रमुख मागणी आहे? आमची प्रमुख मागणी हीच आहे की मराठवाड्यातील जो मराठा तरुण आहे, जो मराठा समाज आहे, त्यांना हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे। EWSचं जे आमचं आरक्षण होतं ते पूर्ववत लागू करण्यात यावे। ज्या पद्धतीने तुम्ही मुलींसाठी शिक्षण मोफत केलंय, त्याच पद्धतीने शेतमजूर, कामगार, कष्टकरी जो वर्ग आहे त्यांच्या मुलांसाठी सुद्धा मोफत शिक्षण करण्यात यावे। आणि जर का शासनाने आमच्या ह्या मागण्या लवकरात लवकर जर का मार्गी नाही लावल्या, तर या क्रांती चौकामधून मी राजेश्री उमरे एवढं शासनाला आव्हान करू इच्छिते की मी सुद्धा माझा देहत्याग याच ठिकाणी करेन। नाही, मला असं वाटते की छत्रपती संभाजीनगरमधील सर्व अधिकारी हे गेंड्याच्या कातड्याचे असतील किंवा तो त्यांचा भाग राहिला की त्यांनी आतापर्यंत इथं दखल का नाही घेतली। माझ्या सरकारला एवढाच इशारा आहे की लवकरात लवकर आमच्या या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात, नाहीतर मी या ठिकाणी स्वतःचा आत्मदहन करेन। सरकारला काही अल्टिमेटम लवकरात लवकर म्हणजे येत्या 9 तारखेपर्यंत ज्या पद्धतीने आमच्या मावळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने। काय प्रमुख मागणी आहे? आम्ही अचानक नाही केला, 2 तारखेला आमची ताई उपोषणाला बसलेली आहे। मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर माध्यमातून आरक्षण द्या म्हणून, EWS लागू करा म्हणून, पण कुठलाही अधिकारी इथं आला नाही, ज्याने आमच्याशी चर्चा केली नाही। म्हणून आम्ही फक्त आज एक सूचना केली आहे की आम्ही रस्ता रोको करू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही करू शकतो। प्रशासनाला आम्ही विनंती केली या माध्यमातून की तुम्ही आमचा विषय गंभीर्याने घ्या आणि सरकार दरबारी मांडा। शेतकऱ्याचे अवजार घेऊन आला तुम्ही, अहो, शेतकऱ्याची कळकळ ही, शेतकऱ्याचे अवजार नाही आणणार तर काय करणार? शेतकऱ्याचाच लढा आहे ना। मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षणासाठी किती वनवन भटकावं लागतं, त्यांना कोण पैसे देतं? तसंच मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण नाहीये, तर हैदराबाद गॅझेटियर
किंवा ईडब्ल्यूएस या दोन गोष्टी जर लागू केल्या तर आमचा बराचसा प्रश्न मार्गी लागतो ना. त्यामुळे ह्या अवजाराच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की आमचं आंदोलन तीव्र होणार आहे. काल एक वेगळं केलं किंवा आज देखील हे आणलं, उद्याच काही वेगळं असणार का? उद्याचा दिवस आम्ही सरकारचे कोण अधिकारी होते याची वाट बघणार आहे, नाही तर 6 तारखेपासून आम्ही खरंच खूप वेगळं करणार आहे.